काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवसैनिक हे सुद्धा निकालावरती नाराज आहेत. राज्यातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्लॅन भाजपाने आणि शिंदे गटाने उचललेलाच दिसत आहे. मनसेला सुद्धा एकही जागा मिळाली नाही आणि उद्धव ठाकरेंचे फक्त 20 आमदार निवडून आल्याने मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि यांची शिवसेना आणि मनसे हे मराठी माणसांचे पक्ष वाचवावे अशी सर्व जनतेतून मागणी होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की भाजपा शिंदेंना महाराष्ट्राला गुजरातपासून जर वाचवायचं असेल, दोन्ही ठाकरे बंधूंनी आता स्वतःचा अहंकार बाजूला सारून एकत्र यावे अशा हालचाली मातोश्रीवरून झाल्या आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडून काय निर्णय होतो याकडे सुद्धा आता संपूर्ण लक्ष लागलेलं आहे. काल राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर जय महाराष्ट्र म्हणत राज ठाकरेंनी आपली बाजू मांडली. परंतु 2-3 दिवसात राज्यात अनेक घटना घडणार आहेत की ज्याने मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली वाढत आहेत. राज्याबाहेर गेलेले उद्योगधंदे आणि मराठी माणसाच्या विरोधात लागलेला निकाल नेमका काय सांगत आहे? काही जण म्हणतात EVM घोटाळा आहे, तर काही जण म्हणतात पैसे वाटप झालं. परंतु यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे ही मागणी आता दोन्ही गटातील शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावरती होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी काळासाठी तरी एकत्र यावे का? कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.